वाडीत पोचले. कसलं गार एकदम शांत वातावरण. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, अंघोळ करून रेडी झाले. आज वार आहे शनिवार आणि मस्तपैकी आता देवाची पूजा वगैरे झालेली आहे. आपण नाश्ता करायचा आणि जायचा आणि द्यायचं 5ला आणि घराला जायचं नाही 5ला जायचं आपण वाडीला महाराजांचं दर्शन करायला, कारण की आपण दिवसभरात जाऊ शकणार नाही, 5 नंतरच जाऊ शकणार. बघूया भाऊ असला तर भावाला घेऊन जायचं, नाही तर आपण एकटंच जाऊन यायचं. तर मित्रांनो पाणी वाढलेलं, पाणी केवढं आहे काय आहे बघायला पाहिजे. पाणी दर्शन तर चालू असणार आहे पण एवढं नसणार आहे पाणी, थोडं उमऱ्याला घासून गेले वाटतं मंदिरच्या. तर गाभाऱ्यात आलं पाणी, आता गेलं असेल बहुतेक. तर चला मित्रांनो आजचा दिवस कसा होते काय होते आणि तुम्हाला इथले वाडीत हे बघा. आत्ताचे वाजल्यात बरोबर 5:45. वाडीत पोचले. कसलं गार एकदम शांत वातावरण. अंधार पडत आलाय. कसलं भारी वाटते बा. पाणी कमीच आहे, दर्शन काय निवांत मिळते आपल्याला. तर चला मित्रांनो हातपाय धुवून घेऊया आणि दर्शन करूया आणि भेटूया दर्शन झाल्यावर. मित्रांनो संध्याकाळचे वाजले 6. वातावरण कसलं भारी झाले बघा. पाणी परवा होतं, आता उतरले पाणी. तर चला मित्रांनो आपलं दर्शन झाले, आता जाऊया घरला. आत्ताच्या वाजल्यात बरोबर 6:10. 6:30 5:45 आपण घरला पोचतोय. तर चला जाऊया की आत्ताच्या वाजल्यात बरोबर 7:30. आपण वाडीसनं आलो, मग अशी घरात आली बरोबर 6:45-7ला. तर वाडीला कसं पाणी वगैरे कमी होतं, पाऊस काय पडला नाही, घरी आल्यावर पाऊस चालू झाला. तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही वाडीत मंदिरात पाणी केवढं कमी झाले म्हणजे गाभाऱ्यातनं खाली गेले पाणी. परवा दिवशी तर आलतं पाणी. तर आजचा ब्लॉग मित्रांनो एवढाच झाला. आपण वाडीला जाऊ शकलो, आपलं नशीब म्हणायचं म्हणजे महाराजांनी बोलून घेतलं. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.